हाय. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे रिग्रेट. तर प्रत्येकाला आपण घेतलेल्या निर्णयांचा, तर कधी न घेतलेल्या निर्णयांचा, किंवा आयुष्यात आपण काही लोकांना अलाव करतो येण्यासाठी त्यांचा, किंवा काही लोकांना आपण नाही म्हणतो त्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला रिग्रेट असतो. हा रिग्रेट होतो कधी तर आयुष्यात खूप पुढे निघून आल्यानंतर त्या गोष्टीचे जेव्हा परिणाम दिसू लागतात त्यावेळेला आपल्याला हळूहळू रिग्रेट व्हायला लागतो, पश्चाताप व्हायला सुरू होतो, की मी आयुष्यात जर तो निर्णय घेतला नसता तर कदाचित हे घडलं नसतं, किंवा तो निर्णय जर घेतला असता तर कदाचित आज काहीतरी परिस्थिती वेगळी असती. हे एक्झाम्पल्स आहेत फक्त, पण खूप गोष्टी इतर अशा असतात ज्या प्रत्येकाचा रिग्रेट आपल्याला असतो. आणि प्रत्येक जण असा आहे जो कशा ना कशावर तरी रिग्रेट करत असतो, कोणत्या ना कोणत्या निर्णयावर पश्चाताप हा करतच असतो. पण हे होताना हे नॅचरल गोष्ट आहे की एखाद्या गोष्टीचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि पुढे जाऊन त्याचे परिणाम दिसल्यानंतर आपल्याला रिग्रेट होत आहे एखाद्या गोष्टीचा. पण हे आपल्याला ज्यावेळी ही फिलिंग येते, आपल्याला पश्चाताप होत असतो, तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की त्यावेळी आपण तो निर्णय घेतला होता तो त्या परिस्थितीनुसार घेतलेला होता. आपण त्याचे परिणाम याचा सुद्धा विचार केलेला होता, पण सध्या जे घडत आहे कदाचित त्याचा विचार आपण केलेला नव्हता. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःला ब्लेम करणं, किंवा त्यावेळी मी जर हे केलं नसतं, माझीच चूक आहे असं म्हणणं सुद्धा योग्य नाही आहे. आयुष्यात जे काही होतं ती प्रत्येक गोष्ट चांगल्यासाठी होते, आणि आपण प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी शिकत असतो. यावर तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा.